आहे। या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार शिवनेरी किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री या नात्याने पहिल्यांदा सुनेत्रा पवार या शासकीय कार्यक्रमाला सहभागी होतात किंवा उपस्थिती लावतात आणि सुनेत्रा पवार दाखलही झालेले आहेत। आता प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतर शिवनेरीवरचा हा शासकीय कार्यक्रम सुरू होईल। शिवनेरीवर कालपासूनच मोठ्या उत्साहात शिवभक्त दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने शिवभक्त दाखल झालेले आहेत। शिवनेरी परिसरात बैलगाडा शर्यतीचंही आयोजन करण्यात आलेलं होतं। पायथ्याशी या शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानिमित्ताने 400 बैलगाडा मालक हे दाखल झालेले होते। काल हा सोहळा पार पडल्यानंतर आजही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सलग 3 दिवस खरं तर मोठ्या उत्साहाने शिवभक्त या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत। रात्री एअर शोचं देखील खास आयोजन करण्यात आलेलं होतं आणि प्रथेप्रमाणे आज शिवनेरी किल्ल्यावर हा शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर आता दाखल झालेलं आहे आणि आता काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण काही वेळापूर्वीच या हेलिकॉप्टरची दृश्य पाहिलेली होती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे शिवनेरीवरच्या या शासकीय कार्यक्रमाला पुढच्या काही मिनिटातच सुरुवात होईल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री आता शिवनेरी किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय शिवनेरी किल्ल्यावरची। त्यांच्या समवेत आशिष शेलारही दिसतात। तर शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे काही वेळातच या मुख्य समारोहाला सुरुवात होईल। मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमासाठी या शासकीय कार्यक्रमासाठी प्रशासनाने जय्यत अशी तयारी केलेली आहे। आज सकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय अभिषेक आणि महापूजा पार पडलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे। यानंतर गडावर हेलिपॅडची व्यवस्था यासाठी करण्यात आलेली आहे। शिवजन्मस्थळावर बाळ शिवाजीचा पाळणा जोजवून शिवजन्म सोहळा साजरा केला जाणार आहे आणि या मुख्य सोहळ्याला काही वेळातच सुरुवात होईल आणि त्यानंतर पोलीस दलाकडून